23 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. फेब्रुवारी 21. स्पष्टीकरण. दरवर्षी फेब्रुवारी 21 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो, जो भाषांच्या संवर्धनाचा संकल्प देतो. याची सुरुवात बांगलादेशच्या भाषा आंदोलनापासून झाली होती. मातृभाषा ही ओळख आणि संस्कृतीचा आधार आहे, परंतु जागतिकीकरणामुळे अनेक भाषा नामशेष होत आहेत. युनेस्कोच्या मते दर 2 आठवड्यांनी एक भाषा नाहीशी होत आहे. प्रश्न 2. अलीकडेच 3 दिवसीय राजकीय इटखोरी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. झारखंड. स्पष्टीकरण. चतरा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध माँ भद्रकाली मंदिर प्रांगणात आयोजित होणाऱ्या 3 दिवसीय राजकीय इटखोरी महोत्सवाचा प्रारंभ फेब्रुवारी 19 रोजी केला गेला. झारखंड राज्याची माहिती. राजधानी रांची. मुख्यमंत्री हेमंत सोरेन. राज्यपाल संतोष गंगवार. आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबरू झारखंडमध्ये राबवण्यात आले. झारखंडमध्ये 25 वर्षांनंतर पेसा कायदा लागू करण्यात आला. झारखंडने आपले पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद जिंकले. भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली. 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद झारखंडने जिंकले. भारताचा पहिला खाण पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होणार आहे. हॉकी झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला विजेतेपद पटकावले. सरहल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. प्रश्न 3. अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. बिहार. स्पष्टीकरण. बिहारला नक्षलवादी कारवायांपासून मुक्त घोषित करण्यात आले आहे. मुंगेरमधील शेवटचा सशस्त्र माओवादी सुरेश कोडा याच्या आत्मसमर्पणानंतर राज्याने हे महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. मुंगेर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की नक्षलवादाने प्रभावित असलेल्या 23 जिल्ह्यांपैकी सध्या कोणत्याही जिल्ह्यात कोणताही सशस्त्र नक्षलवादी गट सक्रिय नाही. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री नितीश कुमार. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. येथे लोकसभा 40, राज्यसभा 16 आणि विधानसभा 243 जागा आहेत. आता पाहू बिहारशी संबंधित इतर चालू घडामोडी. आलोक राज यांची बिहार कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बिहार पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अभया ब्रिगेड तयार केली आहे. बिहारमधील गोगाबिल सरोवर भारताची 94वी रामसर साईट बनली आहे. बिहारमधील गोकुल जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर वेटलँड म्हणून नामांकित करण्यात आले आहे. आशियातील प्रमुख साहित्यिक उत्सव उन्मेषची 3री आवृत्ती पाटणा येथे आयोजित करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी बिहारमधील 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित केले. प्रश्न 4. अलीकडेच महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. हरमनप्रीत कौर. स्पष्टीकरण. हरमनप्रीत कौर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली आहे. भारताची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू बनून आणखी एक गौरव प्राप्त केला आहे. प्रश्न 5. अलीकडेच थान्या नाथन कोणत्या राज्याच्या पहिल्या दृष्टिहीन न्यायाधीश बनल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय D. केरळ. स्पष्टीकरण. अलीकडेच 24 वर्षीय थान्या नाथन या केरळच्या पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनल्या आहेत. त्यांनी 2025च्या केरळ न्यायिक सेवा परीक्षेत दिव्यांग श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्या भारताच्या 2ऱ्या पूर्णतः दृष्टिहीन न्यायाधीश आहेत. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी.
केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. केरळमध्ये AI वर आधारित आक्रमक वनस्पतींच्या ओळखीसाठी निओफाइट आयडी ॲप लॉन्च झाले. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली. केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी एरोनेट लॉन्च केले. केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 6. अलीकडेच अपेडाने तामिळनाडूवरून कोणत्या देशासाठी GI टॅग असलेल्या सालेम साबुदाण्याची पहिली खेप रवाना केली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कॅनडा. स्पष्टीकरण. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी तामिळनाडूवरून कॅनडासाठी GI टॅग असलेल्या पहिल्या सालेम साबुदाण्याची खेप रवाना करण्यात सहकार्य केल्याबद्दल कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे अभिनंदन केले. कॅनडा देशाची माहिती. राजधानी ओटावा. चलन कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान मार्क कार्नी. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या IITने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, IIT मद्रास. स्पष्टीकरण. या AI केंद्राचे महत्त्व अधोरेखित करताना IIT मद्रासचे डीन प्रोफेसर रघुनाथन रंगास्वामी म्हणाले की दुबईमध्ये अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटरचा शुभारंभ हे IIT मद्रासचे संशोधन जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. IIT गुवाहाटीने पूर्व हिमालयातील हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने IIT कानपूरमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकाथॉनचे आयोजन केले. IIT दिल्लीमध्ये विद्युत क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले. कोरोमंडल कंपनीने संशोधन केंद्रासाठी IIT मद्राससोबत करार केला. मेईटीने IIT मद्रासमध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली. दिल्ली सरकार IIT कानपूरच्या सहकार्याने AI आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार आहे. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण. दक्षिण कोरियाच्या एका न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्रपती यून सुक येओल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांना डिसेंबर 2024 मध्ये देशात बेकायदेशीरपणे मार्शल लॉ लागू करणे, बंडाचा कट रचणे आणि संसदेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ते दोषी आढळले आहेत. दक्षिण कोरिया देशाची माहिती. राजधानी सोल. चलन दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्रपती ली जे-म्यंग. आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी राहिलेल्या किम कियोन यांना 20 महिन्यांची शिक्षा झाली आहे. दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक AI कायदा मंजूर केला. दक्षिण कोरिया अत्यंत शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हयुनमू-5 तैनात करणार आहे. भारत आणि दक्षिण कोरियाने पहिला नौदल सराव INROKN पार पाडला. गौरांगलाल दास यांची दक्षिण कोरियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. दक्षिण कोरिया आणि जपान यांनी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाजवळ फ्रीडम एज लष्करी सराव केला. दक्षिण कोरियाने शालेय वर्गामध्ये मोबाईल फोनवर देशव्यापी बंदी लागू केली आहे. प्रश्न 9. अलीकडेच भारताने या इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या कोणत्या उपक्रमात सामील होण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पॅक्स सिलिका. स्पष्टीकरण. नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट दरम्यान भारत औपचारिकपणे पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहे. हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी सुरक्षिततेवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील प्रयत्न आहे. हा उपक्रम मित्र राष्ट्र आणि विश्वासार्ह भागीदारांमध्ये नवीन आर्थिक सुरक्षा सहमती पुढे नेत आहे. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबत डिजिलॉकर पायलट प्रोजेक्टसाठी करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, केनिया. स्पष्टीकरण.
भारत आणि केनिया यांनी केनियामध्ये डिजिलॉकर पायलट प्रकल्पासाठी अंमलबजावणी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीत या इम्पॅक्ट समिट दरम्यान हा ऐतिहासिक करार करण्यात आला. केनिया देशाची माहिती राजधानी नैरोबी. चलन केनियन शिलेक. राष्ट्रपती विलियम रुटो. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या बँकेने व्हिसा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, DBS बँक. स्पष्टीकरण. आग्नेय आशियातील सर्वात मोठी बँक DBS बँक लिमिटेडने व्हिसा इंटेलिजंट कॉमर्स अंतर्गत संयुक्त पायलटच्या माध्यमातून एजंट इनिशिएटेड पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिसा सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले RRB सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य सरव्यवस्थापक बनले. SBIने चक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले. कर्नाटक बँकेने खजाने दोन्ही पावती पेमेंट सुरू केले. कर्नाटक बँकेला सर्वोत्तम फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने झिरो फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले. गुगल पेने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. प्रश्न 12. अलीकडेच कोणाची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आशा शर्मा. स्पष्टीकरण. मायक्रोसॉफ्टने 2026 मध्ये एका मोठ्या नेतृत्व बदलाचा भाग म्हणून भारतीय वंशाच्या अधिकारी आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO आणि एक्सबॉक्स प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्या 2014 पासून या पदावर कार्यरत असलेले आणि आता सेवानिवृत्त होत असलेले फिल स्पेन्सर यांची जागा घेतील. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. रोहित ऋषी यांनी IIFCLच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. निवेदिता विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिली महिला सदस्य बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची कमान स्वीकारली. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांना MD आणि CEO नियुक्त केले. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. कैझात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने भू आधारची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दिल्ली. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. चीन हा जगातील सर्वाधिक संशोधन आणि विकास खर्च करणारा देश बनला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. स्मृती मंधानाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. कॅबिनेटने आसाममध्ये भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य आघाडीवर आहे. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने सन्मानित करण्यात आले. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली. 16.5% वाट्यासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने इंडियन रेल्वेचा पराभव करून जिंकले. पश्चिम बंगालमध्ये बांगलार युवा साथी योजना सुरू करण्यात आली.
आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू एआयचा शुभारंभ झाला. बायोएशिया 2026 आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन तेलंगणामध्ये करण्यात आले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यात लोसार उत्सव साजरा करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.